नमस्ते मित्रांनो, 2 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार संपूर्ण देशातील जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी करण्यात आलेले, सक्तीचे करण्यात आले. परंतु मित्रांनो, त्यातील वेगवेगळे जे निकाल आहेत त्या निकालातील जे काही मुद्दे आहेत 1 पासून ते 217, 18, 19 पर्यंत त्या बऱ्याच मुद्द्यांचा जर आपण अभ्यास केला तर 217च्या मुद्द्यानुसार असं स्पष्ट मिळालेलं आहे की ज्या शिक्षकांनी आता कार्यरत आहेत त्यांना नोकऱ्या टिकवण्यासाठी त्यांना टीईटी परीक्षा ही त्यांनी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, तेही 2 वर्षात. परंतु जे शिक्षक रिटायरमेंटला 5 वर्षापेक्षा कमी कालावधी आहे अशा शिक्षकांनी मात्र त्यातून रिलीफ देण्यात आलेली आहे. परंतु 167 नंबरचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये ज्या राज्यांमध्ये आरटी कायदा लागू झालेला आहे त्यानंतर जे शिक्षक लागलेत, आरटी कायद्यानुसार शिक्षकाची जी पात्रता होती त्या पात्रतेनुसार ती पात्रता त्यांना धारण करणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा उल्लेख आहे. मित्रांनो, यामुळं अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. ही मुळात केस काय आहे ही जर समजून आपण घेतली तर या निकालाची पार्श्वभूमी आपल्याला समजून येईल. परंतु निकाल आता जरी असा लागलेला असला तरी अनेक राज्यांनी आपल्या विधितज्ञांशी मतं जाणून घेऊन किंवा विधितज्ञांशी सल्ला करून याच्यावर काय मार्ग काढता येतो किंवा काय उपाययोजना करता येतात या संदर्भात विचारविनिमय करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा या निकालाचा अभ्यास करून एक परिपत्रक जारी ते आता करतील आणि त्या परिपत्रक जारी केल्यानंतर आपल्याला स्पष्ट चित्र क्लिअर होईल की कोणासाठी परीक्षा ही सक्तीची आहे आणि कोणत्या लोकांना यातनं रिलीफ भेटलेली आहे. मित्रांनो, वास्तविक पाहता आरटी कायदा जेव्हा लागू झाला त्या आरटी कायद्याच्या नंतर जे काही शिक्षक लागलेले आहेत किंवा आरटी कायद्यानुसार जे शिक्षकांना शिक्षक पात्र म्हणून जी काही परीक्षा होती टीईटी परीक्षा ती तिथून पुढे त्यांना कंपल्सरी करण्यात आली आणि तिथून पुढच्या शिक्षकांनाच मराठी आरटी कायदा लागू झाल्यानंतरच्या शिक्षकांनाच ही टेट परीक्षा कंपल्सरी करण्यात येणार आहे अशा संदर्भात एक पत्र प्रत्येक राज्याने आपापल्या शिक्षकांसाठी काढलेलं होतं. परंतु मित्रांनो, आरटी कायदा लागू होण्याच्या अगोदर जे शिक्षकांची अपॉइंटमेंट झालेली आहे त्या शिक्षकांना ही टीईटी परीक्षा कंपल्सरी नसणार आहे. तरी आता याच्यावर वेगवेगळ्या संघटना विचार याचिका दाखल करून कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आहेत आणि या बाजू मांडल्यानंतर त्याचा निकाल काय येतो हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, सरकार सुद्धा या संदर्भात एखादा अफिडेविट माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडून आपली भूमिका स्पष्ट करू शकतं की ज्या वेळेस टीईटी परीक्षा महाराष्ट्रात लागू केली नव्हती किंवा नव्हती त्याच्या अगोदर शिक्षक होण्यासाठी ज्या ज्या काही परीक्षा होत्या किंवा जे जे काही मेरिट होतं त्या मेरिटनुसारच त्या परीक्षेनुसारच ह्या शिक्षकांच्या अपॉइंटमेंट केलेली आहे. त्यामुळं यांना परत एक बार टीईटी परीक्षा देण्यास सक्तीची करण्यात येऊ नये, त्यातून यांना वगळण्यात यावं, सूट देण्यात यावी अशा प्रकारची अफिडेविट महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टामध्ये सादर करू शकतं. अशाच प्रकारचं उत्तराखंडामधील एका नैनिताल नावाच्या जिल्हा परिषदेनं अशाच प्रकारच्या शिक्षकांची माहिती गोळा करायचं पत्र ते काढलेलं आहे की 2010च्या नंतर जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत ज्यांनी टीईटी दिली नाही अशा शिक्षकांची संख्या त्यांनी कलेक्ट करायला सुरुवात केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की 2010च्या अगोदर जे शिक्षक आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी नाही. परंतु वेगवेगळ्या मतांच्या नुसार 217 नंबरचा जो पॉईंट आहे निकालातला त्या निकालाच्या पॉईंटनुसार मात्र सर्व्हिसमध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि तिच्याच खाली एक वाक्य म्हणलंय, जे शिक्षकांनी टीईटी दिली नाही किंवा टीईटी परीक्षा पास नाहीत असे शिक्षकांच्या गुणवत्तेवर आमचा कोणताही संदेह नाही किंवा त्यांच्या हातून एखादा विद्यार्थी घडत नाही असंही आमचं म्हणणं नाही किंवा त्या असे शिक्षक ज्यांची टीईटी पास नाही अशा शिक्षकांच्या हाताखालून जे विद्यार्थी पुढे भविष्यात चमकणार नाही असं आमचं मत नाही. परंतु आरटीनुसार जी काही क्वालिफिकेशन केलं आहे त्या क्वालिफिकेशन म्हणजे टीईटी परीक्षा पास होणं त्यांना गरजेचं आहे. प्रमोशनसाठी मात्र त्यांनी कंपल्सरी टीईटी परीक्षा ठेवलेली आहे. मित्रांनो, याच्यावर लवकरच महाराष्ट्र शासन एक परिपत्रक काढून योग्य ते निर्णय घेईल
अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत ह्या क्लासवाल्यांची एवढा पेव फुटला की 2 महिन्यात आम्ही TETचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण करून घेऊ. 999 मध्ये आम्ही तुम्हाला TET परीक्षा चा अभ्यासक्रम हे करून तुम्हाला पास होण्याची गॅरंटी देण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मित्रांनो, लवकरच ह्याच्यावर तोडगा निघेल आणि योग्य तो तोडगा निघाल्यानंतरच आपण पुढचा विचार करू. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.